मला श्वास नकोय देवाप्पा तुझा आजपासून, असं जर तुम्ही म्हटला तर मग ही प्रार्थना तिकडे कब्रस्थानामध्ये होईल. परमेश्वराने तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये त्याचा श्वास टाकला, म्हणून तुम्ही आणि मी शारीरिकरित्या जिवंत आहे. आणि अगदी तशाच प्रकारे देवाचं वचन हे श्वास आहे आणि ते तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. हालेलुया. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की प्रत्येक वचन हे परमेश्वराने प्रेरित केलेलं आहे. परमेश्वराने प्रेरित केलं म्हणजे याचा अर्थ असा आहे, या बायबल मधील एकूण एक वचन हे जणू काही देवाचा श्वास आहे. आध्यात्मिकरित्या जर जिवंत राहायचं असेल तर त्यासाठी देखील श्वास पाहिजे. मी दोन आहे, माझं एक शरीर आहे, माझं शरीर रूप आहे, आणि दुसरं माझं आध्यात्मिक रूप आहे. आणि या दोन्हीसाठी श्वास महत्वाचा आहे. शारीरिकरित्या जिवंत राहण्यासाठी मला श्वास पाहिजे, जो मी सध्या घेत आहे, आणि आध्यात्मिकरित्या देखील मला जिवंत राहायचं असेल तर तरी देखील मला श्वास पाहिजे. आणि तो श्वास म्हणजे देवाचं वचन आहे. आणि जसं की प्रभू येशू ख्रिस्त त्या सैताना म्हणाला की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही तर कसा जगेल, कसा जगेल सांगा, वाचा ते पुढचं. परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने. म्हणजे ज्यावेळेस परमेश्वराच्या मुखातून एखादं वचन निघते तर याचा अर्थ ते परमेश्वराच्या मुखातून निघणारं वचन म्हणजे परमेश्वराचा श्वास आहे. आध्यात्मिकरित्या मला जिवंत राहायचं असेल तर तो श्वास म्हणजे देवाचं वचन प्रियानो पाहिजे.